आज मी तुम्हाला आयुर्वेदिक घरगुती उपायापासून तुमचे जर केस पांढरे झालेले असतील तर ते पांढरे केस मुळापासून काळे कसे करायचे हे सांगणार आहे। आजकाल कमी वयामध्येच केस पांढरे होण्याची समस्या वाढलेली आहे। महागडे बाहेरचे हेअर कलर किंवा महागडे डाय केसांवर लावण्यापेक्षा तुम्ही हा घरगुती उपाय करून पांढरे केस मुळापासून काळे करू शकता। हा उपाय करण्यासाठी जास्त काही खर्च लागणार नाही आणि याचा साईड इफेक्ट काहीच होणार नाही। 100% वर्किंग हा उपाय आहे। सर्वात अगोदर आपल्याला जे काही घटक मिक्स करून घ्यायचे आहेत त्या या लोखंडाच्या कढईमध्ये घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर एक लोखंडी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे। शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करायचा, जेणेकरून या लोखंडाच्या कढईपासून लोह भेटतं, ते केसांसाठी खूपच फायदेशीर आहे। आणि साधारण इथे मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये ओतलेलं आहे। आता हे मिश्रण तुम्ही महिला किंवा पुरुषांसाठी बनवत असाल तर त्याच्या अंदाजानुसार इथे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पाणी हलकसं गरम झालं की इथे कॉफी टाकायची आहे। तर मी पूर्ण 1 सॅचे यामध्ये ओतून दिलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर कॉफीचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। ही कॉफी या पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यायची आहे आणि कॉफी चांगली उकळल्यानंतर इथे मी सारख्याच चमच्याने 1 चमचा आवळा पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा सारख्याच चमच्याने 1.5 चमचा इथे मी कलोंजीचं बी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। म्हणजेच कांद्याचं बी मिक्सरला याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आणि सोबतच सारख्याच चमच्याने इथे 4 चमचा मी हिना मेहंदी घेतलेली आहे। तो इथे हिना मेहंदीचाच वापर करायचा, जी नैसर्गिक असते ती इथे मी 4 चमचे घेतलेले आहे। या नैसर्गिक हिरव्या मेहंदीमुळे निर्जीव आणि निस्तेज केसांना पुन्हा मजबूत आणि दाट करण्यासाठी हिना मेहंदीचा खूप वापर होतो। हिना मेहंदीतील पोषक घटकांमुळे केसांना आणि केसांच्या मुळांना पुरेसे पोषक घटक मिळतात। त्यामुळे काय होतं, केस गळती देखील कमी होते आणि शिवाय केसांच्या अनेक समस्या देखील दूर होण्यास मदत होते। यामध्ये आपण 1.5 चमचा कांद्याचं बी वापरलेलं आहे। कांद्याचं बी हलकसं मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आणि नंतर यामध्ये ते टाकलेलं आहे। या कांद्याच्या बीमुळे काय होतं, केसांना पोषक घटक मिळतात आणि सोबतच केस काळे होण्यास देखील मदत भेटते आणि सोबतच यामध्ये आवळा पावडर देखील आपण यामध्ये वापरलेली आहे। या आवळा पावडरमुळे काय होतं, केस काळे होण्यास मदत होते, सोबतच केसांना चमक आणि तजेलदार राहण्यास मदत होते। सोबतच केसांना वेगवेगळे पोषक घटक या आवळा पावडरमुळे भेटतात। हलकसं थोडंसं मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे यामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, नाही तर हे तळाशी लागू शकतं आणि तुम्ही हळूहळू याचा रंग पाहू शकता, काळा होत चाललेला आहे। त्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण जेव्हा घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करायचा। आता हलकसं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि नंतर यामध्ये 1 लिंबाचा रस मी पिळून टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे या ठिकाणी दही देखील वापरू शकता। हा लिंबाचा रस देखील यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि साधारण पुन्हा 1 मिनिटासाठी हे चांगलं मिश्रण उकळून घ्यायचं। मिश्रण केसांना लावायचं आहे, त्यासाठी हे मिश्रण थोडंसं घट्टसर म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे। जास्त पातळ देखील हे मिश्रण तयार करायचं नाही। आपला हा घरगुती नैसर्गिक पद्धतीने आपला हा पॅक तयार झालेला आहे। याच्यातलं पाण्याचं प्रमाण हलकसं कमी झालेलं आहे आणि थोडंसं घट्टसर हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही याचा रंग पाहू शकता, पहिल्यापेक्षा बदललेला आहे। हलकासा काळसर याचा रंग तयार झालेला आहे। आपलं हे नैसर्गिक घरगुती पद्धतीने केसांना लावण्यासाठी पॅक तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण गार झाल्यानंतर तुम्ही रात्रभर देखील हे कढईमध्ये असंच ठेवू शकता किंवा साधारण 3 ते 4 तासांसाठी असंच ठेवून नंतर केसांना देखील तुम्ही लावू शकता। पण हे मिश्रण साधारण मी रात्रभर या कढईमध्येच ठेवणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर हे केसांना मी लावणार आहे। सकाळी हे मिश्रण तुम्ही पाहू शकता, पूर्ण काळसर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि लगेचच हे केसांवर लावायचं। पण केसांना लावायच्या अगोदर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तेलकट केसांवर हे अजिबात मिश्रण लावायचं नाही आणि हा पॅक केसांना लावल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तासांसाठी हा पॅक केसांवर असाच ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। हे मिश्रण केसांना लावल्यामुळे काय होतं, तुमचे पांढरे केस मुळापासून काळे होण्यास मदत होते। आपण घरगुती पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट हे लावल्यानं होणार नाही। हा उपाय तुम्ही एकदा पांढऱ्या केसांवर नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। जे रासायनिक पदार्थ केसांवर लावण्यापेक्षा हा घरगुती उपाय वापरणं कितीही पटीनं चांगलं। तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।